नहीं ये हाँ कहे, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना। अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है, अपने ही पेट को काटा है और तेरी काया सजाई है। इन पावन लोगों के दिल को पत्थर बन कर मत खोलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना, माँ बाप को मत भूलना, माँ बाप को मत भूलना। खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा। आई वडिलांचे उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत, तसे ते देवाचे सुद्धा आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत बरं का जवळावासियांनो। कारण एखाद्या वेळेला म्हणूया आपण मायबाप, हे शरीर आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले, पण हे इंद्रिय देणारा कोणीतरी असेल ना हो। दिले इंद्रिय हातात डोळे मुखा बोलाय देणाऱ्याचे उपकार मानताय ना, झोपले का काय मानता ना। मग देणाऱ्याने आपल्याला हे इंद्रिय दिले बरोबर, आणि काय उपकार त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती। अरे ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी सगळ्यांचं नाक, हात, पाय, कान, डोळे, पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा। मग एवढे उपकार त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती, मग आपण तरी काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, कारण भगवान परमात्म्याला दुसरं तिसरं काही आवडत नाही बरं का। देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, मग आता काही लोक म्हणतील सुरेखाताई करूया आम्ही भक्ती, पण ताई आम्ही काय काय करायचं? आम्हाला प्रपंच आहे, घरदार आहे, मुलं बाळ, बायका पोरं, काय काय सांभाळायचं सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? भक्ती करू का पोट भरू?
काय करू भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो एकीकडे हे करू का ते करू हे करू का ते करू सांगा मी भक्ती विना देव दिसत नाही पैशा विना संसार चालत नाही कोणता मी मार्ग धरू कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू काहीच करायचं नाही बरं का मायबाप काहीचा बैसोनी आता काही लोक म्हणतील का ठीक आहे ताई तुम्ही म्हणता ना भक्ती करायची आम्ही करूया आमच्या जीवनामध्ये भक्ती पण ताई आम्ही भक्ती तरी कोणती करायची तर बघा देवाला आवडणारी भक्ती करायची आता देवाला आवडणारी भक्ती तरी कोणती तर त्याचे उत्तर महाराज अभंगाच्या प्रथमचरणात देतात आवडीने देवा हे भक्ती
देवा हे तिथे भक्ती आवडती देवा हे तिथे भक्ती आवडती देवा हे कृपाळू माया संसाराचे संकल्पाळू माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संकल्पावी संसाराची संकल्पावी माया फार सुंदर. महाराज आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगता हेची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती याचा अर्थ मोठी भक्ती आणि त्या भगवान परमात्म्याला आवडणारी भक्ती. बरं का महिला मंडळ, केवळ देवपूजा करणे व्रतवैकल्य करणे म्हणजे भक्ती नाही. कारण देवपूजा तुम्ही करीत आहात, व्रतवैकल्य आपण करीत आहात, पण हे सर्व करीत असताना जर तुमची त्या देवावरती श्रद्धा नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर तुमच्या देवपूजेचा त्या व्रतवैकल्याचा काही उपयोग होत नाही. बरं का. बघा, एक वेळचा प्रसंग असा की एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला माळ जप करीत आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. माळ जप चालू आहे, पण काय झालं, नेमकं एक मांजरीचं पिल्लू त्या किचन ओट्यावरनं जात होतं आणि किचन ओट्यावरती दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं. आता ती मांजर त्या दुधाच्या पातेल्यामध्ये तोंड घालणार, तेवढ्यात या मनुष्याने काय केलं, ती माळ जप सोडून दिली. तो जप सोडून दिला, ती माळच घेतली, त्या मांजरीला मारून फेकली. अशा पद्धतीने. बरं का, आमच्या दादांनी वाजवलं या पद्धतीने. मग आता मला तुम्ही सांगा, असली भक्ती तरी काय कामाची आहे. बरं का जवळावासियांनो. बघा, एकदाचा तर प्रसंग असा की एक मनुष्य पहाटेच्याच वेळेला देवाच्या मंदिरामध्ये गेला. प्रवेशद्वारासमोर त्याने देवाच्या प्रवेशद्वारासमोर मंदिरासमोर चप्पल वगैरे काढून ठेवली. आतमध्ये गेला, देवाची पूजा अर्चना करतोय. बरं का मायबाप, पण त्याचं जे लक्ष आहे, त्याचं जे चित्त आहे ते मात्र त्याच्या चप्पलमध्येच आहे. की अरे, आपण तर देवाच्या मंदिराच्या समोरच चप्पल काढून ठेवली, कोणी नेणार तर नाही. तुम्हाला सुद्धा कधी असं वाटत नाही ना? हा, वाटतं का? हे काय भक्ती आहे का? हे का भक्ती खरी पडते मना बाहेरी. हे का भक्ती खरी पडते मना बाहेरी. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे. देह देवा पुढे देह
देवा पुढे हात चोऱ्या करी, हे का भक्ती खरी पडते मनाबाहेरी. मग भक्ती तरी कशाला म्हणतात तर रामायणामधील सुंदर प्रसंग. भगवान श्रीराम प्रभू सुखाशीना बसलेले असताना भगवान श्रीराम प्रभूंना लखनजी महाराजांनी 5 प्रश्न विचारले. किती? 5 प्रश्न. पहिला प्रश्न विचारला ज्ञान कशाला म्हणतात, दुसरा प्रश्न वैराग्य कशाला म्हणतात, तिसरा प्रश्न माया कशाला म्हणतात, चौथा प्रश्न जीव कशाला म्हणतात, पाचवा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारता अरे दादा ज्ञान तरी कशाला म्हणतात. उत्तर देताना श्रीराम प्रभू सांगतात अरे लखन सोपं आहे, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ध्यान म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात, सर्व भोगांना काक विष्ठेप्रमाणे मानणं याला वैराग्य म्हणतात. माया कशाला म्हणतात, मी आणि माझं एवढंच जाणणं याला माया म्हणतात. जीव कशाला म्हणतात, जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. पाचवा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारता अरे दादा भक्ती तरी कशाला म्हणावं. उत्तर देताना श्रीराम प्रभू सांगतात अरे लखन, अरे सोपं आहे, जी माझ्यासाठी केल्या जाते ना रे लखन ती भक्ती. मग यशोदा मैया कौसल्या मैया कान जरी पकडत असेल ना लखन, पण त्याच्यात जर माझी प्रसन्नता असेल तर ती भक्ती आहे. आता ही काही भक्ती आहे का हो. आम्ही वारिक वारिक करू हजामत वारिक भक्ती आहे ना. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी, कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. हे सुद्धा माझी भक्ती आहे. बघा भक्तीबद्दल बोलत असताना मी सांगेल तुम्हाला माईबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णू मौली संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. संत नामदेवरायांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. नाथबाबांची आवडली. चोखोबराया गोरोबा काका संत जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई सर्व संतांची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडली. मग तुम्ही म्हणणार सुरेखाताई आमचीच भक्ती त्या भगवान परमात्म्याला का आवडत नाही. वाटत असेल ना तुम्हाला कधी असं नाही वाटत. वाटते ना. पण आपलं कसं आहे सांगू का मायबाप, आपलं असं आहे दिवस बदलला वार बदलला का आम्ही आमचा देवच बदलून टाकतो. बरं का. सोमवाराला आम्ही शंकराच्या मंदिरात नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय शिव जटाधारा हर हर भोले नम शिवाय गंगाधराय शिव जटाधरा हर हर भोले नम शिवाय शिव गंगाधरा हर हर भोले नम शिवाय सोमवार गेला मंगळवाराला आता जगदंबा माता, मंगळवार गेला बुधवाराला
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठला पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल 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 बुधवार गेला का आमचा लगेच वार बदलतो. गुरुवाराला मंदिरी कळस बोलना शेगावी मंदिरा शेगावीच्या भूमीवरती हो संत गजानन योगीती शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगीती घेती समाधी ऋषी पंचमीला गहिवर लागा भारा मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा. गुरुवार गेला ना आता शुक्रवाराला आता जय संतोषी मायन फुटाने खान तिकडेच राय. शुक्रवार गेला आणि शनिवाराला जय बजरंग बलीन तोड़ दी दुश्मन की नलीन भर दे हमारी झोली. शनिवार गेला आता कोणता वार महिला मंडळ आता अहम वाग्यास मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी हो माझ्या मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवन मल्हारी जीवारी मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी मल्हारी जी माझ्या मल्हारी जीवारी
वा वा वा, काय सुंदर वातावरण आहे तुमच्या गावाचं, फार सुंदर. महाराज म्हणतात की तुम्ही एका देवाची भक्ती करा, निश्चित तुमची भक्ती त्या भगवान परमात्म्याला आवडेल. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख न आहे. विठ्ठला हेची थोर भक्ती आवडते, देवान संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात संसारावर जेवढं तुम्ही प्रेम करता, प्रपंचावर जेवढं तुम्ही प्रेम करता, ते प्रेम थोडं कमी करून तुम्ही देवावरती प्रेम करा. आणि भगवान परमात्म्याने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला भगवान परमात्म्याने ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानणं हे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. भक्तीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये 8वी भक्ती आहे. आठवू लाभ यथा संतोषा, जी मिळत असेल, सुख असेल, दुःख असेल, अगदी ते कुठलीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये आपण आपलं समाधान मानलं पाहिजे. समाधान 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 हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही, किंवा मग एखाद्या व्यक्तीचं नाव नाही तर किराणा मॉलमध्ये मिळण्याची सुद्धा वस्तू नाही. तर तुम्ही एखाद्या वेळेला जाल मेहकरला आणि म्हणाल त्या दुकानदाराला, ओ दादा पावशेरभर समाधान द्या हो, मिळेल का? झोपले का काय, ते आपल्या चित्तामध्ये असावं लागतं बरं का. आणि हे समाधान आपल्याला कथा कीर्तनामधून त्या ठिकाणी मिळत असतं बरं का. जशी परिस्थिती महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये येईल त्या परिस्थितीला अगदी धाडसाने धैर्याने आपण सामोरं गेलं पाहिजे. की समयासी सादर व्हावे, देवा ठेवीला तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, कोणे दिवशी बैसुनी हाती वारा, कोणे दिवशी पायाचा चाकारा. चालत रहावे, चालत रहावे, देव ठेविला तैसे रहावे. समयासी सादर व्हावे. आणि आपण जर समाधान नाही मानलं, उद्वेगच करीत बसलो, वाटेला सुद्धा दुःख येणार. आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्व संचिताचे फळ आहे. अभंगाच्या
चला आमच्या टाळकऱ्यांनी फुल आनंद घेऊन घेतला. फार सुंदर. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. महाराज म्हणतात की जे भोग आपल्या संचितामध्ये असतील ते भोग मात्र आपल्याला भोगावेच लागतात. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगून जाईल बरं का जवळावासियांनो, ज्यांना ज्यांना सुखामध्ये देव आठवतो ती खरी भक्ती. बरोबर मावशी? कारण दुःखामध्ये सगळेच देवाला आठवतात. नको नको ते अट्टहास लोक दुःखाच्या प्रसंगाला करत असतात. पण ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सुख असतं त्यावेळेला मात्र तो देव आठवत नाही हो, पण तो आठवावा. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे दुःख काय कोया. आणि बघा माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात गड्या. कारण केवळ सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. मला तुम्ही सांगा, माणूस किती पायाने चालतो? 2 पायाने? चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगते, ऐका. ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत असताना ज्या वेळेला आपण आपलं पहिलं पाऊल हे जमिनीवर टाकतो त्यावेळेला दुसरं पाऊल कुठं असतं बोला? वर असतं ना, हवेत असतं. आणि ज्या वेळेला आपण आपलं दुसरं पाऊल जमिनीवर टाकतो त्यावेळेला पहिलं पाऊल वर असतं, हवेत असतं. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो पण मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं माणसाचं जीवन आहे. पहिलं पाऊल सुखाचं टाकायचं आहे, दुसरं पाऊल दुःखाचं, परत सुखाचं, परत दुःखाचं, परत सुखाचं, परत दुःखाचं. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय आपलं चालणंच होणार नाही. आपण जागेवर उभं राहणार बरं का. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात. कारण ती आपण केलेल्या कर्माची फळं असतात. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोग आले. कर्म कर्म काय म्हणता मायबाप? एवढे मोठे जगाचे चालक मालक असणारे भगवान श्री रामचंद्र प्रभू यांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. दशरथ राजांना पुत्र वियोगामध्ये मरावं लागलं. कर्मे दशरथ वीर हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई भारत जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय हो.
बघा, मला तुमच्या गावचं वातावरण फार आवडलं बरं का. एवढी छोटी छोटी मुलं, काय आनंद आहे हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. फार सुंदर. अगदी या वयात या मुलांना एवढी परमार्थाची आवड, कारण हे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावरती केलेले संस्कार आहे बरं का. आपण आज म्हणतो का छत्रपती शिवाजी महाराज घडले, फुकट नाही घडले मायबाप, तसे संस्कार केले. हो, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी त्यावेळेस कुठं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की आजची सुरुवातच बरं का. असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो ना मायबाप. तर हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही, हा जय जयकार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे. म्हणूनच तर आज 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत, पण आपल्या राजांची मंदिरं नसताना ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून ठेवलंय, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे, राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेचे सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आपण नुसतं म्हणायचं, अरे अंधार झालाय, आता दिवा पाहिजे दिवा, आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. काही काही माशे याचे हे पुढचे, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बोलावता रे मुलांनो, कशाला? आपण काय काय वाद घालतो ते पाहायला का दारूच्या बाटल्यांची झाकणं गोळा करायला? मला तर कधी कधी प्रश्नच पडतो बरं का, खरंच प्रश्न पडतो की अरे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्याची गरज पडते, मग आपण तरी काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या, त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरच आम्ही आपापसात वाद घालायला लागलो. मग आम्ही तरी दिवे काय लावणार? छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने ज्या तत्वांवर चालले त्या तत्वांनुसार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सुद्धा कसे केले? अरे, नव्हती कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हती कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, छत्रपती राजा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. माझ्या दादांनो, आपल्याला सुराज्य निर्माण करायचं आहे. पण केव्हा सुराज्य निर्माण होईल? तर ज्या वेळेला या देशातील महिला आपल्या सुरक्षित होतील. आज आपल्याच बहिणींना नीट कॉलेजला जाता येत नाही, म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हो, या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या पाहिजे, या देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आला पाहिजे. आणि ज्या वेळेला जिकडे तिकडे आनंद नांदेल ना, त्या वेळेला आपण समजूया की आपल्याला सुराज्य मिळाले. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सरराजांचा अधिपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, शिवाजी मावळ नाही कुणाची शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छत्रपती नाम दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. भवानी, जय जय
स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती घेऊन भगवा तो हाती भगवा तो हाती स्वराज्य घडविण्यासाठी स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची जाई आई शिवाई आईची जाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी जय जय भवानी जय जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 बघा आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात कारण तसं कर्तृत्व होतं आपल्या राजांचं बरं का आणि त्यांना घडवण्यामागे जर महत्वाचा मोलाचा वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा म्हणून म्हणावंसं वाटतं की माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले अंगणी तुळस माता तुम्ही जर नसते तर नसते लढले हो मावळे खरंच माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे हे विजयाचे सोहळे हे विजयाचे सोहळे म्हणून धन्य आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की जिने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न जन्माला घातलं बरं का या ठिकाणी आपली कीर्तनाची वेळ जवळपास झालेलीच आहे तुकोबाराय सांगतात की आपल्याला या प्रपंचाचा जो भार आहे तो देवावर टाकायचा आहे आणि हा सर्व संसार त्या देवाच्या चरणारविंदावरती आपण त्या ठिकाणी अर्पण करूया एवढा खटाटोप त्या ठिकाणी करत बसायचं नाही अभंगाच्या शेवटच्या
तिथे असो जावे जाता जाता सांगेल या ठिकाणी बघा, ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्यावरती भार टाकला त्यांचा त्यांचा भार भगवान परमात्म्याने सांभाळला. द्रौपदीताईंनी भगवंतावरती भार टाकला, द्रौपदीताईंचा भार भगवंताने सांभाळला. एवढंच नाही, चोखोबाची वहीन झाला शारंगधर वहिनी उघडादार हकमारी. आता या ठिकाणी आपल्याला चिंतन करायला वेळ नाही बरं का, कारण आपली या ठिकाणी कीर्तनाची वेळ झालेली आहे. जाता जाता सांगेल आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. तरुणांना सुद्धा सांगेल व्यसन आणि फॅशन या दोन्ही गोष्टीपासून दूर राहा आणि जरा गोड बोला. आजकाल लोक गोड बोलत नाहीत मायबाप. गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का हो? ज्ञानोबा राय सांगतात माणसांनी कसं बोललं पाहिजे. साचा आणि मवाडा मी तुले आणि रसाडा, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. माणुसकी सांभाळा. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही बरं का. आपण ती प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. हीच आमुची सर्वांनी म्हणायची, छोटे छोटे मुलं अगदी न लाजता बरं का. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे.
मानसाने वा हीच आमुची प्रार्थना मागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसास हीच अमुचे प्रार्थना हेच अमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच अमुची प्रार्थना. इथपर्यंत आपण आलेलो आहोत बरं का. आपण या ठिकाणी सर्व जगदंबा मित्रमंडळ आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी धर्माचं कार्य करत आहात. हे फार मोठं कार्य आहे